हे थालीपीठ खायला कोणाकोणाला आवडतं, मला तर खूप आवडतात. सो मग ते म्हणले होते की चला आपण आज काहीतरी वेगळं ट्राय करूयात. सो मग मी म्हणले चला आता इथे थालीपीठच बनवते मी. तर 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं. हे सगळं व्यवस्थित चाळून घेतलं. त्यानंतर हे इथे लागणारी कोथिंबीर, कांदा, लसूण हे सगळं साहित्य तयार केलं. कोथिंबीर जरा जास्त घालते कारण खूप छान लागते त्यामध्ये कोथिंबीर जास्त असेल तर. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, हळद घातली, त्यानंतर लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता आणि लसूण घातलेलं. लसूण हा चेचून घातला आहे छोटा छोटा असं बारीक. त्यामध्ये थोडीशी जिरे आणि मीठ टाकलं होतं. सो हे सगळं व्यवस्थित चेचून घेऊन मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर छान असा पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळल्यानंतर खूप जास्त आपल्याला घट्ट मळायचं नाही आहे कारण ते हाताच्या साह्यानं आपल्याला पसरवायचं असतं. तर मग थोडंसं सैलसरच घेतलेलं. त्यानंतर एक कपडा घेतला. कपड्यावर छोटा गोळा घेऊन असं छान प्रकारे पसरवून घेतलं. खूप पातळ केलं तर मी, जास्त घट्ट केलं तर जास्त व्यवस्थित भाजलं जात नाही, त्यामुळे पातळ केलं. आणि ह्यांनाही खूप पातळ खायला आवडतं, चपाती असो किंवा थालीपीठ असो. सो माझे इथं थालीपीठ बनवून तयार झालेले होते आणि त्यानंतर इथे दही सोबत मस्त सर्व केले. सो तुम्हाला कसा वाटला नक्की